मतभेद नको होऊ विचारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. हा हिंदू मुस्लिम तू रे, हा हिंदू मुस्लिम तू रे. भेद कसा मानव सारे, भेद कसा मानव सारे, भेद कसा. आज ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं महानिर्वाण झालं आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी अंत्यदर्शनाच्या वेळी मला समाजवादी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजीराव पाखिरे भेटले. तर दत्ताजीराव, तुम्हाला काय वाटतं बाबांविषयी सांगता का जरा? मी लहानपणापासून तर माझे वडील आम्हाला काम करत होते. लहानपणापासून मी बाबा आढाव भाई वैद्यांची भाषणं ऐकलेली आहेत. वडिलांच्या बोटाला धरून मी बाबांच्या कार्यक्रमाला कायम असायचो आणि होतो. वडिलांनी वडील त्या चळवळीमध्ये यायचे, त्यांच्याबरोबर त्यांच्या बोटाला धरून चळवळीमध्ये आले. बाबा आढाव आणि भाई वैद्य यांना लहानपणापासून पाहिलेलं आणि त्यांचे संस्कार आमच्यावर झाले. आज जो मी काय आहे समाजामध्ये त्याची कृपा बाबांमुळे आहे. भाड्याच्या घरातनं मी माझ्या स्वतःच्या घरात गेलो, ही किमया बाबा आढावच करू शकतात. बाबांनी आम्हालांसाठी घर दिलं, आम्हालांसाठी आम्हालांच्या मुलांना शाळा दिली, आम्हालांच्या मुलांसाठी त्यांनी लग्न करण्यासाठी आम्हाला भवन उभं केलं. आम्हालांची जी किंमत होती ती आम्हाला एक मत समान पद मोठी पद मिळून दिली. ते बाबा आढाव सारखंच व्यक्ती करू शकतो. बाबांनी सगळ्या कष्टकऱ्यांची एवढी काळजी केली, तो देव आज आमच्यामध्ये नाही याची खंत वाटते. आदरणीय बाबाला विनम्र अभिवादन. धन्यवाद. नाही, चुकलं तर माणूस आम्हाला समजून सांगणारा माणूस होता. सर्व गोष्टी कष्टकऱ्यांच्यासाठी झटणारा माणूस. ज्या गोष्टीमध्ये ते स्वतः उभं राहून आम्हाला समजून सांगायचे की ज्या गोष्टी तुम्हाला करता येत नसेल तर आम्हाला सांगा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. प्रत्येक वेळेस आंदोलनात वगैरे मी त्यांच्याबरोबर असायचो. प्रत्येक हमाल माथाडी कामगारांचा असो किंवा कुठल्या ह्याचा आंदोलनात वगैरे असायचो. त्यामुळे आम्हाला खंत वाटली बाबांनी गेल्यामुळे. हां, बोला. बोला ना. बाबांनी जेवणापासून कामगारांच्या हमालांच्या जेवणापासून, त्यांच्या राहण्याच्या घरापासून, त्यांच्या मुलांच्या शाळेपासून तर त्यांच्या मुलांच्या लग्नापर्यंतची सोय आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बँकेची सोय हे सुद्धा इथपर्यंत केली. एवढा कष्टकरी नेता या जगामध्ये आम्ही पाहिलेला नाही. आणि खऱ्या अर्थानं कामगारांची काळजी करणारे आदरणीय बाबा हे कुठलीही मदत नसताना असंघटित कामगारांच्या जीवावर त्यांनी हे सगळं उभं केलं. हे त्यांनी जे उभं आहे ते खरं तर हमालांचं वैभव, आणि त्या हमालांचं वैभव आज गेलं आहे याची आम्हाला खंत आहे. आमचा देव गेला आहे याच्याबद्दलची खंत आमची कधीच भरून निघणार नाही. माथाडी कामगारांना पत मिळवून देण्यासाठी पूर्णपणे झटत होत राहिला. पेन्शन मिळवून दिली, लोकांना पेन्शन दिली. आज महाराष्ट्रात पेन्शन नाही आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी पेन्शन मिळवून देणारा माणूस एकमेव बाबा आमच्यासाठी देव माणूस होते. स्वतःला कधी स्वतःला अंगावर म्हणजे व्यवस्थित वाटत नसत, पण कामगारांसाठी झटणारा माणूस एकमेव होता. ऐका ना, केवढी मला त्यांनी सांगितलेली ही आठवण, तुम्ही ती सांगा. कुणी आठवण सांगितली? त्यावेळेला प्रकल्प सुरू व्हायच्या आधी म्हणजे जसा पायाभरणी समारंभ उमरजला झाला, त्यावेळेला बाबा स्वतः नेतृत्व करत होते आणि स्थानिक नेतृत्वामध्ये डॉक्टर फुले आणि आम्ही त्यांचे कार्यकर्तेही होतो. त्यावेळेला माननीय यशवंतराव चव्हाण त्यावेळेस त्यांच्या हातातून ते ताट हिसकावून घेतलं, महिलांनी उधळून लावलं पूजेचं. त्याचं कारण असं होतं की आधी पुनर्वसन आणि मग धरण अशी घोषणा बाबांनी त्यावेळेला दिली होती. त्या घोषणेला अनुसरून मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळं रान उठवलं. मग कुकडी प्रकल्पातली जी धरणं आहेत आणि मीना नदीवरचं धरण आहे वडदजवळचं, किंवा
इकडे आर नदीवरचं माळशेज घाटाच्या तोंडावर असलेलं अंकित पिंपळगाव जोग्याचं धरण आहे. त्यानंतर हे येडगावचं धरण आहे, ते डायव्हर्शन आहे. ही सगळी धरणं मग आम्ही वारंवार त्या लोकांना भेटत असू आणि आंदोलनं सुरूच ठेवली. मग त्याला विशेष म्हणजे नारायणगावला जेव्हा प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद भरली आणि महाराष्ट्रातून सर्व प्रकल्पांमधले जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, त्यावेळेला प्रमुख भाषणकर्त्यांमध्ये बाबा होते, त्यानंतर डॉक्टर फुले होते, अनिल अवचट होते, डॉक्टर बंगाळ होते संगमनेरचे. अशी बरीच मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी गोळा झालेली होती. आणि मग मी त्यावेळेला नुकताच मास्टर डिग्री करत होतो. मी त्याच विषयावर माझा प्रबंध सादर केला विद्यापीठात. म्हणजे बाबांची जी कार्य करण्याची पद्धत होती आणि कार्यकर्ते गोळा करण्याची आघाडीवर राहून बाबा नेहमी असत. बाबा नेहमी आणि या प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेमध्ये आणि तत्पूर्वीच्या आंदोलनामध्ये सुद्धा बाबा सर्वात आधी असत. अच्छा, ती माझी आठवण आहे त्यांच्याबद्दलची. त्यामुळं अतीव आदर मला त्या माणसाबद्दलचा आहे. गेल्याने फार मोठी पोकळी तर निर्माण झालेली आहे आणि चळवळीची फार मोठी हानी झाली. एका हाकेसारखी सगळी लोक मोहळाच्या माशांसारखे त्यांच्या होते गोळा होत आणि पाठिंबा व्यक्त करत असतात. एवढा विश्वास होता एवढा जनतेचा. विश्वास सरकार हादरून टाकण्याची ताकद एका माणसामध्ये होती. गेले. हां बोला, बोला ना. बाबांनी जेवणापासून ते कामगारांच्या कष्टकामगारांच्या जेवणापासून, त्यांच्या राहण्याच्या घरापासून, त्यांच्या मुलांच्या शाळेपासून तर त्यांच्या मुलांच्या लग्नापर्यंतची सोय आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बँकेची सोय, हे सुद्धा इथपर्यंत केली. एवढा कष्टकरी नेता या जगामध्ये आम्ही पाहिलेला नाही. आणि खऱ्या अर्थानं कामगारांची काळजी करणारे आदरणीय बाबा हे कुठलीही मदत नसताना असंघटित कामगारांच्या जीवावर त्यांनी हे सगळं उभं केलं. हे त्यांनी जे उभं आहे ते खरं तर हमालांचं वैभव, आणि त्या हमालांचं वैभव आज गेलं आहे याची आम्हाला खंत आहे. आमचा देव गेला आहे याच्याबद्दलची खंत आमची कधीच भरून निघणार नाही. माथाडी कामगारांना पत मिळवून देण्यासाठी पूर्णपणे झटत होत राहिला. पेन्शन मिळवून दिली, लोकांना पेन्शन दिली. आज महाराष्ट्रात पेन्शन नाही आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी पेन्शन मिळवून देणारा माणूस एकमेव बाबा आहे. आमच्यासाठी देव माणूस होते. स्वतःला कधी स्वतःला अंगावर म्हणजे व्यवस्थित वाटत नसत, पण कामगारांसाठी झटणारा माणूस एकमेव होता.